नमस्कार. मागील भागामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे यज्ञ बघितले. त्यापैकी 25 ते 30 श्लोकांमध्ये 12 प्रकारचे यज्ञ आणि यज्ञकर्मे आपण बघितली. ते कोणते ते एकदा आपण पुन्हा बघूयात. दैवयज्ञ, ज्ञानयज्ञ, इंद्रिय संयम यज्ञ, विषय हवन यज्ञ, आत्मसंयम यज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणायाम यज्ञ, महाकुंभक यज्ञ. या यज्ञांना जी जाणतात त्या यज्ञांच्या द्वारा ते पापांचा नाश करून घेतात. यज्ञाद्वारा पापक्षय झाल्यावर काय फळ मिळतं आणि यज्ञच केला नाही तर कोणते नुकसान होते हे आता आपण पुढील श्लोकांमध्ये बघूयात. श्लोक क्रमांक 31. यज्ञशिष्टामृतभुजो 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 यान्ति ब्रह्म सनातनम् यान्ति ब्रह्म सनातनम् यान्ति ब्रह्म सनातनम् यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम कुतोऽन्यः कुरु सत्तम कुतोऽन्यः कुरु सत्तम. ह्या श्लोकातल्या खालच्या ओळीमध्ये 2 अवग्रह आलेली आहेत. त्यामुळे ही ओळ थोडीशी आपल्याला सावकाश म्हणायची आहे. जोडाक्षरही ह्यामध्ये आलेली आहेत. नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. संपूर्ण श्लोक. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. कुरु सत्तम हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञशिष्टामृतभुजः यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक, सनातनम म्हणजे सनातन, ब्रह्म परब्रह्म परमात्म्याप्रत, यान्ति म्हणजे जातात, अयज्ञस्य यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी तर, अयम म्हणजे हा, लोकः म्हणजे मनुष्य लोक सुद्धा, न अस्ति सुखदायक राहत नाही तर मग, अन्यहा म्हणजे परलोक, कुतः कसा बरे सुखदायक होऊ शकेल. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव होणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.
यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक सुखदायक कसा होईल? ह्या ठिकाणी यज्ञाचा परिणाम म्हणजे ज्ञानामृत आत्मज्ञान होय. त्याचे सेवन करणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती त्याचे सेवन करणाऱ्याला त्याचे सेवन जो करतो म्हणजे कशाचं सेवन? यज्ञाच्या परिणामाचं सेवन म्हणजे प्रसाद घेणं. ते सेवन जो करतो तो परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. या उलट जो यज्ञच करत नाही म्हणजे सात्विक कर्म आचरत नाही. यज्ञ करणं म्हणजे काय? तर सात्विक कर्म करणं, सात्विक कर्माचं आचरण करणं. त्याला मग जो हे करत नाही त्याला इहलोक आणि परलोक दोन्ही पण लाभत नाही. प्रत्येक यज्ञ कर्म म्हणजे सात्विक कर्म कशासाठी असतं? तर विश्वाचं कल्याण करण्यासाठी असतं. विश्वाचं कल्याण ह्या यज्ञाच्या द्वारे होत असतं. ते केल्यामुळे काय होतं? तर व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, मानव सगळेच सुखी होतात. यज्ञामुळे विश्वकल्याणाची निर्मिती त्या यज्ञामध्ये आहे. यज्ञ केल्यामुळे विश्वकल्याण होतं. इथे आदि शंकराचार्यही हेच सांगतात. ते म्हणतात की पंचायतन पूजेच्या जोडीला पंचयज्ञाचा पुरस्कार त्यांनी आग्रहाने केलेला आहे. ब्रह्मयज्ञ अध्ययन आणि अध्यापन म्हणजे ब्रह्मयज्ञ. जो अध्ययन करतो, शिकतो आणि अध्यापन करतो, शिकवतो ह्याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. देवयज्ञ म्हणजे लोककल्याणाची मंगल कर्मे. पितृयज्ञ म्हणजे आपण जे पितरांना तर्पण, श्राद्ध वगैरे जे करतो किंवा वंशविस्तार जो होतो त्याला काय म्हणायचं? पितृयज्ञ. मनुष्ययज्ञ अतिथीचा सत्कार करणं, 3 ऋणे अंशतः फेडणं हे मनुष्ययज्ञ. आणि भूतयज्ञ म्हणजे निसर्ग धारणेसाठी निसर्ग चक्र खंडित न होईल याचे आचरण करणं, तसंच निसर्गाशी राहणं, निसर्गाबरोबर तसाच आपला आचरण करणं, सर्व प्राणी मात्रांवर भूत दया दाखवणं म्हणजे काय? भूतयज्ञ. हे 5 यज्ञ या व्यापक अनुभूतीचे व्यक्ती, समाज, राष्ट्र यांची धारणा करणारे आहेत. आता यज्ञ शब्दाचा आपण थोडासा अर्थ बघूया. यज्ञ म्हणजे हा युज धातूपासून तयार झालेला आहे. आणि युज धातूचा अर्थ काय होतं? जोडणे किंवा देवपूजा, संगतीकरण व दान असा ह्याचा अर्थ सांगितलेला आहे. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे तो देवासारखा आहे असे समजून त्याची पूजा करणं, आपल्या बरोबरीच्या लोकांना प्रेमाने जोडणं, एकत्र करणं, तसेच आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना काहीतरी देणं, असा यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ आहे, आशय आहे. म्हणजे सन्मान, संघटन, दान या 3 तत्वांनी युक्त असे हे कर्म, त्याला यज्ञ कर्म आहे असं आपण म्हणतो. व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्याबरोबर सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणं ही कल्पना यज्ञ या शब्दातून आलेली आहे. अशा प्रकारे हे यज्ञकर्म श्रेष्ठ आहे असं शतपथ ब्राह्मण मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण नुसता यज्ञच न बघता यज्ञामध्ये आधी आपण काय बघतो? यज्ञवेदी, आणि त्या वेदीमध्ये म्हणजे त्या कुंडामध्ये काय आहे? तर अग्नीची स्थापना आहे. आणि त्या अग्नीमध्ये आपण काहीतरी
दान देत असतो, त्यामध्ये आहूत करत असतो, हवीर द्रव्य आहूत करत असतो, तर हा अग्नी काय आहे तर देवांचं ते मुख आहे. ज्या देवतेला आपल्याला हे दान द्यायचं आहे, तिला संतुष्ट करायचं आहे, तिला बोलवून म्हणजे तिचा आवाहन करून तिला यज्ञवेदीमध्ये बोलवून आणि मग त्या यज्ञाच्या त्या धगधगत्या ज्वाला ज्या अग्नीच्या आहेत तिच्यामध्ये हवीर द्रव्य देणं म्हणजे त्या देवतेपर्यंत ते हवीर द्रव्य पोचवणं आणि त्या आपण अर्पण केलेले जे काही हवीर द्रव्य आहे ते ती अग्निदेवता त्या त्या देवतांना ते देण्याचं कार्य करते. असं हे सगळं यज्ञाबद्दलचं ज्ञान वेदांमध्ये आलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्याची संकल्पना आपण मागच्या काही 3ऱ्या अध्यायाच्या भागात सोमयाग समजून घेताना बघितलेलीच आहे. तर ह्या मोठमोठ्या यज्ञप्रसंगी जमलेले जे पंडित लोक असतात, यज्ञविषयक अनेक चर्चा करणारे ते असतात, ते यज्ञमंडपात जमलेल्या सामान्य माणसांनाही या चर्चा ऐकायला मिळतात आणि मग ते ज्ञान दान कसं असतं ते त्यांनी केलेलं ती चर्चा म्हणजे आपल्यासाठी ज्ञानदान आहे आणि अन्नदानही त्यामध्ये त्या यज्ञामध्ये आपल्याला कळतं आणि मग हे ज्ञानदान आणि अन्नदान हे यज्ञाचं प्रधान अंग आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला समजतं. तर हे ज्यांना कळतं ते योगी जे असतात ते मात्र त्या यज्ञाचं फळ घेऊन पुढे जातात, पण जे हे लोक काहीच करत नाहीत त्यांना मात्र ह्यातनं काहीच प्राप्त होत नाही, इहलोक नाही आणि परलोकही नाही असं ह्या ठिकाणी भगवंत सांगत आहेत. पुढे बघूयात पुढचा श्लोक. इथे भगवंत काय सांगतात तर सर्व यज्ञ हे क्रियेने संपादित होण्याजोगे असतात अशा विषयी त्यांनी पुढचा श्लोक सांगितलाय. बघूयात 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे वितता ब्रह्मणो मुखे एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे कर्मजान् विद्धितान् सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे कर्मजान् विद्धितान् सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वा नैवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे. एवं म्हणजे अशा प्रकारे बहुविधा हा आणखी सुद्धा नाना प्रकारचे यज्ञ ब्रह्मणः म्हणजे वेदाच्या मुखे वाणीमध्ये
वितताहा विस्ताराने सांगितले गेले आहेत. तान सर्वान ते सर्व कर्मजान म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारा संपन्न होणारे आहेत. विद्धी म्हणजे असे तू जाण. एवं अशा प्रकारे ज्ञात्वा तत्वतः जाणून त्यांच्या अनुष्ठानाच्या द्वारा संपूर्ण कर्मबंधनातून विमोक्ष्यसे तू मुक्त होशील. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वीपणे मुक्त होशील. इथे कर्माबद्दलच सांगितलंय भगवंतांनी की इतर अनेक यज्ञ वेदांमध्ये वेदांच्या वाणीतून विस्ताराने सांगितले गेलेले आहे. ते मन, इंद्रिय, शरीर यांच्या क्रियांनी कसे संपन्न होतात ह्याला तू जाणून घे. कसं जाणायचंय तर त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल, अनुष्ठान करावे लागतील आणि मगच त्यातनं तुला अनुभव येईल. ते तत्व तुला कळेल, ते तुला जाणून घ्यायचंय आणि त्यातनंच तुला त्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचंय. कर्मबंधनातून मुक्त जर व्हायचं असेल तर ते आपले प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. कोणीही त्यासाठी काहीही करत नाही. फक्त मार्ग मात्र सद्गुरू दाखवतात, पण प्रयत्न मात्र आपल्यालाच त्याचे करावे लागतात. त्यावेळी काय असतं तर त्यांच्या स्वभावानुसार ज्यांना समाजात मिसळायला आवडतं, कर्म करायला आवडतं, त्याला काय म्हणतात कर्मयोगी. ते कर्मयोगी असतात. जे प्रेम रूपाने भगवंताला पाहतात, भावना प्रधान असतात, ते भक्तियोगी असतात. ज्यांना एकांत सेवन करायला आवडतं आणि ईश्वराचे सगळे गूढ रूप ध्यानाच्या माध्यमातून उलगडत जातात, ते राजयोगी असतात. आणि हे ज्ञान, हे सगळे व्यावहारिक सत्ता आणि म्हणूनच ती अंतिम सत्ता नाही, हे ज्याच्या ध्यानात येतं, ध्यानात येऊन अंतिम सत्याच्या शोधाला लागतात, ते सर्व ज्ञानयोगी असतात. आपण सर्वांनी आता इथे विचार करावा की आपण ह्यामध्ये कुठे बसतो का? आपण त्या कर्मयोग्यामध्ये बसतो का, भक्तियोग्यामध्ये बसतो, राजयोग्यामध्ये बसतो का, ज्ञानयोग्यामध्ये बसतो? आणि मग आपल्याला आपलं पिंड कुठल्या प्रकारचं आहे, आपण कुठल्या प्रकारची साधना करू शकतो, आपण काय केलं पाहिजे, ह्या चारीपैकी आपलाच मार्ग आपण शोधायचा. आणि त्याप्रमाणे जर आपण साधना केली, अनुष्ठान केलं, तर त्या अनुष्ठानाच्या द्वारे आपण ह्या कर्मबंधनातून मुक्त होऊ. आणि तू मुक्त हो असं ह्या ठिकाणी अर्जुनाला भगवंत सांगतात. पुढे बघूया. पुढे भगवंत द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना पुढचा श्लोक सांगायला लागलेत. श्लोक क्रमांक 33. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज, श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज, श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज, ज्ञानयज्ञः परन्तप, ज्ञानयज्ञः परन्तप, ज्ञानयज्ञः परन्तप. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज, ज्ञानयज्ञः परन्तप, श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज, ज्ञानयज्ञः परन्तप. सर्वं कर्माखिलं पार्थ,
सर्वं कर्माखिलं पार्थ सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ज्ञाने परिसमाप्यते ज्ञाने परिसमाप्यते सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। परंतप पार्थ, हे परंतप अर्जुना, द्रव्यमयात द्रव्यमय यज्ञात यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानयज्ञ श्रेयान अत्यंत श्रेष्ठ आहे। तसेच अखिलम जितकी म्हणून सर्वम सर्व कर्म कर्मे आहेत ती ज्ञाने परिसमाप्यते ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातात। हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे। तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानातच समाप्त होऊन जातात। ज्ञानाची थोरवी अशी आहे की त्यामुळे प्रवृत्ती पांगळते, तर्काची दृष्टी जाते, इंद्रियांना विषयभोगाचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, वाणीचा बोलकेपणा थांबतो, ज्ञेय प्रत्यक्ष सापडते, वैराग्याचे दारिद्र्य जाते, विवेकाचा हवरेपणा खुंटतो, आत्मस्वरूप अनुभवता येते। मात्र हे एकदम घडत नाही। ज्ञानप्राप्तीसाठी हळूहळूच आत्मोन्नत व्हावे लागते। म्हणजे संसारातही आपल्याला ह्याचा अनुभव येतो। आपण यामध्ये वेगवेगळी कर्म करत असताना आपल्यालाही ते सगळे अनुभव यायला लागतात आणि त्यातूनच ज्ञानाची प्राप्ती होते। आणि एकदा ते ज्ञान संपादन झालं की त्या ज्ञानाच्या द्वारा म्हणजे ज्ञानाच्या द्वारा काय होतं, म्हणजे ज्ञान कशामुळे आपण ज्ञानापर्यंत पोहोचतो, तर कर्माच्या द्वारा। आणि कर्म कशामुळे होतात, तर तेही ज्ञानाच्या द्वारा। म्हणजे शेवटी काय आहे, तर संचित आगामी प्रारब्ध, दुष्ट अदुष्ट, प्राप्त अप्राप्त, प्रवृत्त अप्रवृत्त अशी सर्वीच कर्म, असे सगळे जे कर्म असतात ते हळूहळू आपले ज्ञान संपादन झाल्यामुळे, कर्म करत राहिल्यामुळे आणि कर्माच्या अंती ज्ञान संपादन झाल्यामुळे हळूहळू त्याचा नाश व्हायला लागतो। ह्या ज्या विलक्षण आत्मज्ञानाने कर्मे निःशेष होतात, समाप्त होतात आणि ते कसे प्राप्त करावे लागते, ते ज्ञान कसं आपल्याला मिळवावं लागतं, हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगत आहेत। पण हा पुढचा श्लोक जो आहे तो अतिशय महत्वाचा श्लोक या अध्यायातला आहे। अध्यायातलाच नाही तर पूर्ण गीतेतला हा महत्वाचा श्लोक आहे। कारण ह्या श्लोकाच्या द्वारा आपल्याला तत्वज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते तत्वज्ञान कोणाकडून प्राप्त करून घ्यायचं आहे, तर हे तत्वज्ञान जाणणारे जाणकार लोक जे आहेत त्या जाणकार लोकांना शरण जाऊन आपल्याला त्यांच्याकडून हे तत्वज्ञान मिळवायचं आहे, असा अर्थ असणारा अशा आशयाचा हा पुढचा श्लोक आहे। अतिशय महत्वाचा श्लोक, पुढील श्लोक 34।
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः 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 तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। तत् म्हणजे ते ज्ञान, तत्वदर्शी ज्ञानी माणसांच्या जवळ जाऊन, विद्धी म्हणजे ते तू जाणून घे, प्रणिपातेन त्यांना यथायोग्यपणे दंडवत प्रणाम करण्याने, सेवया त्यांची सेवा करण्याने आणि त्यांना परिप्रश्नेन कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने तत्वदर्शिनः परमात्म तत्व व्यवस्थितपणे जाणणारे ते ज्ञानिनः ज्ञानी महात्मे तुला त्या ज्ञानम उपदेक्षन्ति तत्वज्ञानाचा उपदेश करतील। ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे, त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे। ज्ञानप्राप्तीची 3 बहिरंग साधने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। 3 काय काय करायचंय तर प्रणिपात करायचाय, सेवा करायची आणि जिज्ञासा प्रश्न विचारायचे। पण ते प्रश्न कसे तर कूटस्थ बुद्धीने नाही, काहीतरी मनामध्ये काहीतरी कपट ठेवून नाही, तर निष्कपटपणे ते प्रश्न विचारायचे। ह्या इथे अध्यात्म रामायण काय सांगतं तर प्रथम आपल्याला वर्णाश्रमानुसार शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कर्माचे यथावत पालन करून चित्त शुद्ध झाल्यावर मग त्या कर्मांना सोडून देऊन श्रम दमादी साधनांनी संपन्न झाल्यावर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण जावे, गुरुला सद्भावे नमस्कार करावा, त्यांची सेवा करावी, त्यांना प्रश्न विचारून एक एक टप्पा उलगडत जावा। आणि हा भावार्थ असा असावा त्याचा की मला काहीतरी त्यातनं समजून घ्यायचंय आणि मला ते टप्प्याटप्प्याने पुढे पुढे ते मला घेऊन जाणार आहेत। शिष्याने सद्गुरूला ज्ञानप्राप्तीसाठी कोणकोणते प्रश्न विचारावेत
तर ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 7 प्रकारचे प्रश्न सद्गुरूंना विचारावेत. तर ते कुठले कुठले? किमिदम, कथमिदम, केन इदम, कस्मै इदम, कस्मात इदम, कस्य इदम, कस्मिन इदम. म्हणजे काय? तर ते काय आहे, ते म्हणजे ते तत्व काय आहे, त्याचे गुणधर्म कोणते आहेत, त्याचे निमित्त कारण काय आहे, निमित्त कारण ते कोणतं आहे, त्याचे प्रयोजन काय आहे, त्याचे उपादान कारण काय आहे, ते कोणासाठी आहे आणि त्याचे अधिष्ठान ते कोणते, त्या तत्वाचे अधिष्ठान कोणतं, हे अशा प्रकारचे 7 प्रश्न आपण गुरुला विचारले पाहिजेत. मानव कसा आहे की तो दृश्य जगतातलंच विचारतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे. गुरूंना आपल्या भौतिक जगातलं कधीच मागू नये. आणि कारण त्यांच्या सेवेनी, त्यांच्या सहवासानी, त्यांच्या नित्य सेवेनी हे सगळं आपल्याला भौतिक जगातलं तर प्राप्त होणारच आहे, ते देणारच आहेत. पण आपण ते तेवढंच मागून घेऊन आपल्याला जे काही ते जास्त काहीतरी देणार आहेत ते सोडून देऊन आपण फक्त भौतिक जगातलं थोडंसं काहीतरी आपण मागून घेतो आणि आपली सेवा तिथेच थांबवतो. म्हणजे काय की त्याचं फळ तितकंच आपण तिथे सेवन करून मोकळं होतो. त्यांना जर काहीतरी जास्त जर द्यायचं असेल आणि ह्या तत्वाचे हे जे प्रश्न आपण बघितले ह्यातलं जर त्यांना काहीतरी द्यायचं असेल तर ते आपण भौतिक जगातलं मागून त्याकडे आपण जणू काही पाठ फिरवतो किंवा ते आपल्याला मिळत नाही. कारण सद्गुरू म्हणतात ठीक आहे, तुम्हाला एवढंच पाहिजे का, ठीक आहे एवढं घ्या आणि तेवढ्यावरच तुमचं समाधान होऊ देत, असं ते म्हणून आपण ह्या सगळ्या ज्ञानाला मुक्तो असं म्हणायलाही हरकत नाही. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये बघितलं यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः. म्हणजे जो श्रेष्ठ पुरुष असतो त्यासारखेच सगळेजण वागतात. तसं आपण सद्गुरूच्या सहवासात जाऊन ते काय कृती करतात, ते कसे आचरण करतात, ते कसं चालतात, बोलतात, राहतात, त्यांचं रोजचं दिनचर्या काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सत्शिष्य बनलं पाहिजे. सत्शिष्य आणि सद्गुरू कसे असावेत, सद्गुरू म्हणजे काय आणि सत्शिष्य म्हणजे काय, ह्याबद्दलचं दासबोधामध्ये वेगवेगळे समास आलेले आहेत आणि सत्शिष्याचे लक्षणं वेगवेगळी सांगितलेली आहेत, सद्गुरूंची वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. गुरु किती प्रकारचे असतात, ते गुरु पायलीचे 50 किती असतात आणि त्यांना आपण कसं बाजूला करायचं असतं आणि त्यातून आपले सद्गुरू कसे आहेत, कोण आहेत ह्याची ओळख करून घ्यायची असते आणि त्यांची लक्षणं काय आहेत ही सगळी दासबोधामध्ये आहेत. ती समास सत्शिष्य समास, सद्गुरू समास हे आपण ह्याचा वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि ते करून घ्यावं. ते जर मी आता इथे सांगत बसली तर भरपूर असा वेळ होईल. आपल्याला संथा घ्यायची आहे. आपण सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की हा संथा वर्ग आहे, पण सद्गुरूंविषयी किती बोलावं आणि सत्शिष्याबद्दल किती बोलावं ह्याला अंत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये पण सद्गुरूंविषयी भरपूर काही माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण माऊलींचा काय, समर्थांचा काय हा आवडता विषय आहे. त्यामुळे त्यांच्याशी त्याबद्दल किती काय त्यांनी सांगावं ह्याबद्दल कमीच आहे. पण आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी की अशा सद्गुरूंच्या पायाशी बसून त्यांच्याकडनं ज्ञान संपादन करावं आणि त्या ज्ञानातून पुढे आपल्याला परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यायची आहे हेही त्यांच्याकडनं शिकावं. पुढे मग हे तत्वज्ञान मिळाल्यानंतर त्याचं फल काय असतं हे आता भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत. बघूयात आपण श्लोक क्रमांक 35.
यज्ञात्वान पुनर्मोह यज्ञात्वान पुनर्मोह यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव मे वै यास्यसि पाण्डव मे वै यास्यसि पाण्डव यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण येन भूतान्यशेषेण येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि यत् म्हणजे जे, ज्ञात्वा म्हणजे जाणल्यावर, पुनः एवं पुन्हा अशा प्रकारे मोहम न यास्यसि मोहा प्रत तू जाणार नाहीस हे अर्जुना. येन भूतानी ज्या ज्ञानाचे द्वारा सर्व भूतांना अशेषण म्हणजे संपूर्णपणे प्रथम आत्मनी म्हणजे आपल्यामध्ये, अथो म्हणजे नंतर, मयि द्रक्ष्यसि म्हणजे मज परमात्म्यामध्ये तू पाहशील. जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे अर्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज परमात्म्यामध्ये पाहशील. तुला ह्या सद्गुरूला शरण गेल्यावर त्यांच्याकडून ज्ञान मिळाल्यानंतर काय होईल, ते तत्वज्ञान जे प्राप्त होईल, त्या तत्वज्ञान प्राप्त झाल्याचं फळ काय मिळेल, तर तू पुन्हा ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये अडकणार नाहीस आणि ह्या ज्या माझ्या मोहाजालात, माझ्या मायेच्या मोहाजाळामध्ये तू पडणार नाहीस. मी जे हे सर्वत्र मोहजाळ पसरवून ठेवलेलं आहे त्या मोहजाळामध्ये तू पडणार नाहीस. तसेच ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर माझ्यामध्ये तू ह्या सर्वांना बघशील. कारण हे सगळी भूत मात्र जी आहेत त्यामध्ये मीच सर्वत्र भरलेला आहे. माझंच तत्व सगळीकडे आहे. मीच अंशाने सगळ्यामध्ये आहे. कारण आत्मरूप सगळे लोक आहेत ना. सगळेच जण, प्राणी असो, पशु असो, कीटक असो, फळ असो, फूल असो, झाड असो, हे सगळे ज्या काही जितक्या काही म्हणून योनी आहेत त्या सगळ्या योनींमध्ये तू मला बघशील आणि नंतर त्या सगळ्यांमध्ये तू स्वतःला बघशील आणि नंतर मला त्या सगळ्यांमध्ये तू बघशील. असं भगवंत ह्या तत्वज्ञानाचं फळ सांगतात. कारण सर्वत्र मीच भरलेला आहे हे तत्व तुला कळलं की मग मात्र तू राहणार नाहीस.
ते अद्वैत तत्वज्ञान जे आचार्यांनी सांगितलं ते तू इथे बघशील असं ह्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. मग ह्या ज्ञानरूपी नौकेमध्ये बसल्यानंतर काय होणार आहे? तू आता काय झालंय, तुझा प्रवास सुरू झालाय. ज्ञान तुला प्राप्त झालंय, तत्वज्ञान प्राप्त झालंय. तत्वज्ञानामध्ये तुला त्यामध्ये गेलास की सगळीकडे मीच आणि मीच दिसायला लागलोय. हे तू कशामध्ये बसून बघतोयस? तर ज्ञानरूपी नौकेमध्ये बसून बघत आहेस. तर अशा ह्या ज्ञानरूपी नौकेमध्ये तू बसल्यानंतर मग काय होणार आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात ते भगवंत. श्लोक क्रमांक 36. अपि चेदसि पापेभ्यस् अपि चेदसि पापेभ्यस् अपि चेदसि पापेभ्यस् सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वेभ्यः पापकृत्तमः अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि वृजिनं सन्तरिष्यसि वृजिनं सन्तरिष्यसि सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. चेत म्हणजे जरी, सर्वेभ्यः पापेभ्यः अपि सर्व पापी माणसांपेक्षाही पापकृत्तमः असि अधिक पाप करणारा असलास तरीच सुद्धा ज्ञानप्लवेनैव ज्ञानरूपी नौकेने एवं सर्वं निसंशयपणे संपूर्ण वृजिनं सन्तरिष्यसि पाप समुद्र तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात की तुला हे तत्वज्ञान कळाल्यानंतर, तत्वज्ञानाच्या नौकेमध्ये तू आरूढ झाल्यानंतर काय होणार आहे? कितीही तू पापी असू देस, कितीही प्रकारची तू पाप केली असशील, मागच्या कित्येक जन्मांमध्ये असंख्य पापांनी तू भरलेला असशील तरी सुद्धा ह्या ज्ञानरूपी नौकेमध्ये जेव्हा बसशील आणि ज्ञानरूपी मध्ये नौकेत बसून तुझा प्रवास जेव्हा सुरू होईल तर खात्रीने मी तुला सांगतो की ह्या ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पाप समुद्राचं, पापाचा समुद्र सांगितलाय. म्हणजे इतके पाप आपण केलेले जरी असतील, समुद्रासारखे पाप जरी केलेले असतील तरी ते पाप रूपी समुद्रातून तू निसंशयपणे तरून जाशील. तिथे कुठेही तुझी नौका बुडणार नाही, तू कुठेही तू बुडून जाणार नाहीस असं ह्या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतात बरं का भगवंत. जणू काही वचन देत आहेत की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुझ्या पापाचा पूर्ण
नायनाट होऊन जातो. किंवा असे आपण कर्म करू की ज्याने पाप नाहीसे झाले की आपोआपच ज्ञान मिळतं. पाप नाहीस झालं की ज्ञान प्राप्ती आहेच. किंवा ज्ञान प्राप्ती करत करत ज्ञान प्राप्ती होत होत पापांचा नायनाट होतो. कसंही केलं तरी सगळं एकूण एकच आहे. मग हे ज्ञान कसं आहे तर अग्नीप्रमाणे कर्मांचं भस्मसात करतं. कर्मांना भस्म करून टाकतं. कोणती कर्म? पापकर्म. पापकर्मांचा भस्मसात करून टाकतं. अशाच आशयाचा पुढचा श्लोक आहे. हेच भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. श्लोक क्रमांक 37. यथैधांसी समिद्धोऽग्निर् यथैधांसी समिद्धोऽग्निर् यथैधांसी समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुतेऽर्जुन भस्मसात् कुरुतेऽर्जुन भस्मसात् कुरुतेऽर्जुन यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि ज्ञानाग्निः सर्वकर्माणि ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा भस्मसात् कुरुते तथा भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. हे अर्जुना, कारण यथा समिधः ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्निः म्हणजे अग्नी एधांसी सरपणाला भस्मसात भस्ममय कुरुते करतो तथा ज्ञानाग्निः त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माणी संपूर्ण कर्मांना भस्मसात कुरुते भस्ममय करून टाकतो. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, अग्नी एकदा पेटल्यानंतर एक वनच्या वन जाळतो, भस्मसात करून टाकतो. त्याच्या झपाट्यात जे काही म्हणून इंधन येईल, वन म्हणजे लाकडं हे पण इंधनच आहे, किंवा त्यामध्ये त्या वनामध्ये काही पेट्रोलियम गॅसेस असतील, पदार्थ असतील, ते जसं तो राख करून टाकतो, ते सगळं जसं जाळून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करून टाकतो. कोणती कर्म? पाप कर्म. सगळे पाप कर्म ज्ञानरूपी अग्नी भस्मसात करून टाकतो. मग ज्ञानाचे अतिशय पावित्र्य आणि शुद्ध अंतःकरण या योगे कर्मयोग्याला आपोआप तत्वज्ञानाची प्राप्ती कशी होते हे भगवंत आता पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. बघूयात. श्लोक क्रमांक 38. नहि ज्ञानेन सदृशम नहि ज्ञानेन सदृशम
नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते पवित्रमिह विद्यते नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति कालेनात्मनि विन्दति तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. म्हणून इह ज्ञानेन सदृशम, या संसारात ज्ञानाशी समान पवित्रम ही न विद्यते, पवित्र करणारे निसंदेहपणे काहीही नाही. तत् म्हणजे ते ज्ञान, कालेन म्हणजे दीर्घ काळाने, योग संसिद्धः कर्मयोगाच्या द्वारा अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य स्वयं आत्मनी विंदती, आपण स्वतःच आत्म्यामध्ये प्राप्त करून घेतो. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. म्हणजे तुम्ही दुसरं काहीही कुठलंही साधन वापरा, सिद्ध होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, तरी ते त्या ज्ञानाच्या साधनेपेक्षा, ज्ञानाच्या पवित्र साधनेपेक्षा ते साधन, दुसरं कुठलंही साधन ते गौणच आहे, न्यूनच आहे. असं ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात, ज्ञानासारखं दुसरं कुठलंच साधन नाही की ज्याने सगळं काही पवित्र होऊन जाईल. हे मी तुला खात्रीने सांगतो. प्रत्येक गोष्ट अशी ठासून ठासून भगवंत ह्या ठिकाणी सांगत आहेत की हे ज्ञान कसं पवित्र आहे, हे ज्ञान कसं सिद्ध आहे, हे ज्ञान कसं पात्र आहे सगळ्या गोष्टींना सिद्ध करण्यासाठी, सगळ्या अपवित्र गोष्टींना काढून टाकण्यासाठी हे ज्ञान कसं पवित्र आहे. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. ते ज्ञान कसं आहे, कितीही काळाने तुम्हाला प्राप्त होऊ दे, ते कितीही काळ ते चालत राहणार. ते असं नाही की आता इतक्या काळ ते ज्ञान राहील, इतकेच पाप नष्ट होतील आणि मग पुन्हा नंतर ते ज्ञान संपून जाणार आणि ते ज्ञान संपून जाईल आणि आपले पाप वाढत जातील. असं होणार नाही. एकदा ज्ञान संपादन करून घेतलं आणि त्या ज्ञानाच्या द्वारा पापाचा नाश झाला की मग पुन्हा कुठले पापही जवळ येणार नाहीत आणि आपल्यापाशी असलेलं ज्ञानही कुठेच जाणार नाही. आणि ते अजून काय करणार आहे हे ज्ञान, आपल्याला, आपल्या आत्म्याला ते आपोआपच शुद्ध करेल. आता तसं पाहायला गेलं तर आत्मा अशुद्ध कधीच नाहीये, आत्मा शुद्धच आहे. पण त्यावर जे आवरण आपली आलेली आहेत त्या आवरणाची शुद्धी हे ज्ञान करत असतं, आवरण काढून टाकतं आणि आतला तो शुद्ध आत्मा आपल्याला दिसतो किंवा आपल्याला तो मिळतो. आपला तो आत्मा, शुद्ध आत्मा, तो जो झाकून होता इतके दिवस,
अज्ञानाच्या आवरणाने ते ज्ञान प्राप्त झालं की ते आवरण सुटून जाईल. ज्ञानास प्राप्त असलेल्यांचे आणि ज्ञानामुळे परमशांती प्राप्त होते याचं कथन आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करत आहेत. बघूयात पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 39. श्रद्धावाल्लभते ज्ञानं, श्रद्धावाल्लभते ज्ञानं, श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः, तत्परः संयतेन्द्रियः, तत्परः संयतेन्द्रियः. श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः, श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः, श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति, ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति, मचिरेणाधिगच्छति, मचिरेणाधिगच्छति, मचिरेणाधिगच्छति. ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. श्रद्धावाल्लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. आणि हे अर्जुना, संयतेंद्रियः म्हणजे जितेंद्रिय, तत्परः साधन तत्पर आणि श्रद्धावान, श्रद्धावान असा मनुष्य ज्ञानम लभते, ज्ञान प्राप्त करून घेतो. ज्ञानम लब्ध्वा ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो मनुष्य अचिरेण विना विलंब तत्काळ पराम शांतीम भगवत प्राप्तिरूप परम शांती अधिगच्छति प्राप्त करून घेतो. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. कोण कोण ज्ञान मिळवतं? कोणामध्ये ही ताकद आहे ज्ञान मिळवण्याची, किंवा ज्ञान मिळवण्यासाठी काय काय साधनं लागतात? तर इथे सांगितलंय की जितेंद्रिय, इंद्रिय निग्रह, इंद्रियांवर विजय मिळवलेले, इंद्रिय ज्यांनी जिंकून घेतलेली आहेत असे जितेंद्रिय लोक साधन तत्पर म्हणजे जी कोणती साधना सांगितली असेल, जी कोणती साधनेच्या द्वारे ते ज्ञान प्राप्त करून घेत असतील त्यामध्ये ते तत्पर आहेत, असेच लोक ज्ञान मिळवण्याच्या लायकीचे आहेत किंवा ज्ञान त्यांनाच मिळतं. आणि अजून तिसरं काय तर श्रद्धाळू, त्यांची श्रद्धा ही तेवढीच असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, त्याशिवाय ज्ञान मिळत नाही. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू असे जी काही माणसं असतील त्यांनाच ज्ञान मिळतं, तेच ज्ञान मिळवू शकतात, तेच ज्ञान मिळवायला सक्षम असतात किंवा पात्र असतात. आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्ती रूप परमशांतीला प्राप्त होतो. आणि असा मनुष्य जो ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे, त्याला हे सगळं मिळालेलं आहे, तो तत्काळ क्षण न लागता, तो तत्काळ निमिष मात्र पलभरामध्ये तो भगवत प्राप्ती करून घेतो, शांती प्राप्त करून घेतो आणि त्या पदाला तो पोचतो, शांती पदाला तो पोचतो. शांत
चित्त त्याचं होऊन जातं. आणि अज्ञ आणि संशयात्मा अश्रद्धाळू, मग त्याला ज्ञान मिळतं का? कुणाला ज्ञान मिळत नाही? तर जो अज्ञ आहे, अज्ञानी आहे आणि संशय आत्मा, संशय धरणारा, अश्रद्धाळू असा जो आहे, अशा पुरुषाची निंदा भगवंतानी पुढच्या श्लोकात केलेली आहे. श्लोक क्रमांक 40. अज्ञश्चाश्रद्दधानश्च, अज्ञश्चाश्रद्दधानश्च, अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति, संशयात्मा विनश्यति. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति, अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति, अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति. नायल्लोकोऽस्ति न परो, नायल्लोकोऽस्ति न परो, नायल्लोकोऽस्ति न परो सुखं संशयमात्मनः, न सुखं संशयात्मनः, न सुखं संशयात्मनः, न सुखं संशयात्मनः. नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः, नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः, नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः, नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति, नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति, नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. आणि हे अर्जुना, अज्ञ जो विवेकहीन आहे आणि अश्रद्धधानः श्रद्धारहित असतो असा संशयात्मा विनश्यति, संशययुक्त मनुष्य परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो. अशा संशयात्मनः संशययुक्त माणसाला अयं लोकः हा लोक न अस्ति नसतो, न परः परलोक नसतो आणि न सुखम सुखही नसते. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख मिळते. जो अविवेकी आहे, अज्ञानी आहे, ज्याला कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही, बरं फक्त ज्ञानच नाही का, समजा ज्ञान नसेल पण त्यांनी श्रद्धा जर कुठे ठेवली तर त्याला ज्ञान प्राप्त होईल ना. श्रद्धा जर ठेवली कुठल्याही सद्गुरूवर म्हणा, कुठल्या परमेश्वरावर म्हणा, कुठल्या मूर्तीवर म्हणा किंवा आपल्या आईवडिलांवर पण म्हणा, जर त्याची श्रद्धा जर असेल तर त्या श्रद्धेने काय होतं, अज्ञान नष्ट होतं. पण श्रद्धा जर नसेल तर तो असा श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. प्रत्येक ठिकाणी भगवंत खात्रीने खात्रीने असं म्हणतात ते बरं का, की खात्रीने तो भ्रष्ट होतो. आणि
संशयी माणसाला मग असा जर संशयी असेल, असा जर संशय घेणारा प्रत्येक गोष्टीमध्ये असा जर असेल, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेणारा म्हणजे काय, ह्यानी काय होतं, ते केल्याने काय होतं, हे केलं म्हणजेच असं मिळतं का, मला हे काही करायचं नाही, तो अमुक एक व्यक्ती हे काहीच करत नाही, मग त्याला कसं सगळं मिळतं, मलाच कसं मिळत नाही, असं म्हणून त्या प्रत्येक कृतीबद्दल संशयी राहणं हा अविवेकीपणाचा भाग आहे. तर अशा संशयात्म्याला, अशा संशयी माणसाला हा लोक प्राप्त होत नाही, परलोकही प्राप्त होत नाही आणि ह्या लोकातलं सुखही प्राप्त होत नाही. मग ज्याचा संशय दूर झालेला आहे, जो संशय कधीच कुठल्याच कर्मामध्ये धरत नाही, अशा निष्काम कर्मयोग्याची कर्मबंधनातून मुक्ती होते, असं भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. बघूयात 41वा श्लोक. योग संन्यस्त कर्माणै, योग संन्यस्त कर्माणै, योग संन्यस्त कर्माणै, ज्ञान संच्छिन्न संशयम्, ज्ञान संच्छिन्न संशयम्, ज्ञान संच्छिन्न संशयम्. योग संन्यस्त कर्माणै ज्ञान संच्छिन्न संशयम्, योग संन्यस्त कर्माणै ज्ञान संच्छिन्न संशयम्, योग संन्यस्त कर्माणै ज्ञान संच्छिन्न संशयम्. आत्मवन्तन्न कर्माणि, आत्मवन्तन्न कर्माणि, आत्मवन्तन्न कर्माणि, निबध्नन्ति धनञ्जय, निबध्नन्ति धनञ्जय, निबध्नन्ति धनञ्जय. आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय, आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय, आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. योग संन्यस्त कर्माणै ज्ञान संच्छिन्न संशयम्, आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. योग संन्यस्त कर्माणै ज्ञान संच्छिन्न संशयम्, आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. आणि हे धनंजया, योग संन्यस्त कर्माणम, कर्मयोगाच्या द्वारा ज्याने विधिपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, ज्ञान संच्छिन्न संशयम, विवेकाच्या द्वारा ज्याने सर्व संशयांचा नाश केलेला आहे, आत्मवंतम, ज्याने अंतःकरण वश करून घेतले आहे, अशा पुरुषाला कर्माणी न निबध्नन्ति, कर्मे बंध करीत नाहीत. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, म्हणजे रोज आपण जे कर्म करतो, रोज कर्म केलेलं ते कर्म संध्याकाळी आपण जेव्हा अंथरुणावर गेलेलो आहोत, झोपेच्या अधीन व्हायच्या आधी, निद्रादेवीच्या अधीन व्हायच्या आधी बसून सगळे दिवसभराचे कर्म आपण त्या भगवंताला अर्पण केले. हे सगळे कर्म, हे भगवंता, जे काही मी दिवसभर केलं आहे ते कर्म चांगलं असेल, वाईट असेल, पाप कर्म असेल, पुण्यकर्म असेल, ते कर्म कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, हे सगळं कर्म मी तुला समर्पित करत आहे, असं ह्या भावनेने सगळे कर्म जर त्याला अर्पण केली तर, आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे आणि विवेक बुद्धीने म्हणजे चांगल्या बुद्धीने
निश्चयात्मिका बुद्धीने अशा संशयाचा, कुठल्याच कर्माचा संशय न धरता त्याचा नाश केलेला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला हे सगळे कर्म बंधनकारक होत नाहीत. अशी कर्म जे भगवंताला अर्पण केली आणि त्या कर्माबद्दल कुठलाही संशय केला नाही, असे कर्म त्या पुरुषाला बंधनकारक ठरत नाहीत. आणि बंधनकारक न ठरलेली कर्म ही सगळी कर्म आपली कुठल्याच संचित कर्मामध्ये किंवा प्रारब्ध कर्मामध्ये जोडले जात नाहीत. ते कर्मामधून आपण त्या बंधनातून मुक्त होतो. ती कर्म आपली सुटून जातात. जर कर्म अशी जर सुटली तर ते कर्माचं आपण जे गाठोड घेऊन आलेलो होतो ते गाठोड पुन्हा भरणार नाही, किमान तितकं तरी त्यातनं होईल. आणि मग आपण ज्ञानाच्या द्वारा ते जे कर्माचं गाठोडं आणलेलं होतं तेही कर्माचं गाठोडं ज्ञानाच्या द्वारा ते पूर्ण संपवून टाकणार आहोत. आणि मग बंधन मुक्त होऊन आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. निष्काम कर्मयोगामध्ये स्थित होऊन मग अशा कर्मबंधनामध्ये न अडकता, कधी नाही अडकणार आपण, तर ते कर्म आपण निष्काम करू तरच. हे कर्म आपलं बंधनकारक कधी होणार नाही, जर आपण ते कर्म जर निष्काम कर्म म्हणून केलं, त्या कर्मापासनं काहीही मला फळ मिळू नये असं जर वाटत असेल, असं निष्काम कर्म केलं तर आपण त्यातून सुटू, त्या बंधनातून सुटून जाऊ. तर असं हे निष्काम कर्म तूही कर असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. त्या अर्जुनाच्या द्वारा आपल्यालाही सांगत आहेत. आपणही तेच करायचंय की ह्या बंधनातून सुटायचं आहे आणि निष्काम कर्म करून तू युद्धासाठी उभा राहा, युद्ध कर अशी आज्ञा देत आहेत. मग हे युद्ध अर्जुनालाच करायचंय का? अर्जुनालाच युद्ध करण्यासाठी भगवंत सांगतात आहे का? तर असं नाही. प्रत्येक जीवाला भगवंत सांगत आहेत की युद्ध कर. कोणतं युद्ध करायचंय? तर ह्या कर्माच्या बंधनातून सुटण्याचं. आणि ह्या ज्या भौतिक जगामध्ये आपण प्रत्येक आपल्या भौतिक व्यवहाराला जे तोंड देतोय त्यातून सुटायचंय आणि ह्या भौतिक जगाचं, ह्या संसाराबरोबर आपल्याला युद्ध करायचंय जणू काही. असं त्या युद्धासाठी तू उभा राहा आणि ते युद्ध करून स्वतःला जिंकून घे आणि आत्मतत्वापर्यंत पोच असं भगवंत ह्या ठिकाणी सांगतात. बघूयात आपण शेवटचा श्लोक 42वा. युद्ध करण्यासाठी भगवंत सांगायला लागलेत अर्जुनाला. तस्माद ज्ञान 42वा श्लोक. तस्माद ज्ञान संभूतम, तस्माद ज्ञान संभूतम, तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः, हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः, हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः. तस्माद ज्ञान संभूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः, तस्माद ज्ञान संभूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः, तस्माद ज्ञान संभूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः. चित्वैनं संशयं योग, चित्वैनं संशयं योग, चित्वैनं संशयं योग. मा तिष्ठोत्तिष्ठ भारत, मा तिष्ठोत्तिष्ठ भारत, मा तिष्ठोत्तिष्ठ
तिष्ठोत्तिष्ठ भारत चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत। संपूर्ण श्लोक। तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत। तस्मात् म्हणजे म्हणून हे भारतवंशी अर्जुना, हृत्स्थम एनम या हृदयामध्ये असणाऱ्या अज्ञान संभूतम अज्ञानाने निर्माण झालेल्या आत्मनः संशयम आपल्या संशयाला ज्ञानासिना विवेक ज्ञान रूपी तलवारीने छित्वा कापून टाकून योगम समत्वरूप कर्मयोगात आतिष्ठ स्थित होऊन जा आणि युद्धासाठी उत्तिष्ठ उठून उभा रहा। म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तुला हे सगळं ज्ञान मी जे काही सांगितलंय हे कशासाठी, तर तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा रहा। निष्काम कर्मयोग समत्व बुद्धीने करणं हाच या अध्यायाचा सार आहे। निष्कामतेने संशयरहित समत्व बुद्धीने कर्मयोग करणं, असा तू कर्मयोग कर आणि युद्धाला उभा रहा। म्हणजे काय करायचंय, युद्ध तर कर, पण कसं करायचंय, तुला निष्काम भावनेने करायचंय। कुठेच त्याबद्दल मला ही त्याच्यापासून फळ मिळणार आहे वगैरे वगैरे हे कुठलेच भाव तुझे नसावेत आणि समत्व बुद्धीने कर आणि ते मला समर्पित कर, संपलं काम। म्हणजे तुला जे वाटतंय की हे माझे सगळे सोयरे आहेत, ह्यांना मी कसा मारू, हे सगळे भावच तुझे नाहीसे होऊन जातील। हे भाव तुझ्या मनामध्ये शिवणार नाहीत आणि असा समत्व योग तू कर। असं करून तू युद्धाला उभा राहा, असं या ठिकाणी भगवंतांनी सांगून हा अध्याय इथे पूर्ण केलेला आहे। ह्या अध्याय इथे समाप्त झालेला आहे। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। ओम तत्सत इति। ओम तत् म्हणजे ते सत्य आहे, ओम हेच सत्य आहे। ओम बरोबर अजून काहीतरी सत्य आहे, काय आहे, ओम ही उत्पत्ती आहे आणि इति हा अंत आहे। तर ओम उत्पत्ती आणि लय इति हेच सत्य आहे। उत्पत्ती ही सत्य आहे आणि संहार ही सत्य आहे। तर हे जे दोन सत्य आहेत, हे ओंकाराचं ज्ञान किंवा संहाराचं ज्ञान हे कशामध्ये सांगितलंय, तर हे ज्ञान
ब्रह्मविद्येमध्ये सांगितलंय, योगशास्त्रामध्ये सांगितलंय, उपनिषदांमध्ये सांगितलंय, तर हेच सगळं उपनिषदांमधलं, ब्रह्मविद्येमधलं, योगशास्त्रातलं ज्ञान, हे सगळं ज्ञान कशामध्ये सांगितलंय? तर श्रीमद भगवद्गीतेत सांगितलंय. कोणी कुणाला सांगितलंय? तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा संवाद आहे. संवादरूपी हे ज्ञान सगळं भगवद्गीतेमध्ये सार रूपाने सांगितलेलं आहे. ह्या सगळ्यांचं सार ह्यामध्ये आलेलं आहे. असा हा दोघांचा संवाद, त्यामधला ज्ञान कर्म संन्यास योग या नावाचा 4था अध्याय इथे पूर्ण झाला, असं ह्या ठिकाणी व्यासजी म्हणतात. ह्या ठिकाणी आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु.